रायगडमध्ये कोलाड नदी किनारी चालतंय हॉटेल भिवंडी दरबार। हॉटेल चालकाची मनमानी, पाटबंधारे विभागाचं अर्थपूर्ण दुर्लक्ष। प्रत्येक नदीपात्राची एक विशिष्ट पूररेषा ठरवून दिलेली असते। आपत्कालीन किंवा पाण्याचा प्रवाह वाढला तर कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये हा त्या पूररेषा अर्थात ब्ल्यू लाईनचा उद्देश असतो। त्यामुळे पूररेषेच्या आधी कोणत्याच प्रकारचं बांधकाम करता येत नाही। मात्र रायगडमध्ये कोलाड नदी किनारी गेल्या कित्येक वर्षांपासून भिवंडी दरबार हे हॉटेल आलेशान वेशात सुरू आहे। यावर कोणत्याच प्रकारची कारवाई होत नसल्याचं पाटबंधारे विभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे, असा आरोप ॲडव्होकेट काशीनाथ ठाकूर यांनी केलाय। कोलाड नदी किनारी भिवंडी दरबार या नावाने अनधिकृतरित्या हॉटेल सुरू आहे। याचं बांधकाम जुनं दिसत असल्याने गेले कित्येक वर्ष होऊनही पाटबंधारे विभाग झोपेचं सोंग घेत असल्याचंच दिसतंय। पूररेषेच्या अलीकडे कच्चे पक्के किंवा तात्पुरते अशा कोणत्याच प्रकारचं बांधकाम करू नये हा नियम आहे। मात्र भिवंडी दरबार हॉटेल खुलेआम सुरू असल्याचं सर्वांनाच दिसतं। त्यांच्यासाठी नियम वेगळे आहेत का? कायदा सर्वांसाठी सारखा असतो, मात्र काही अधिकारी गरीब आणि श्रीमंतांसाठी वेगळा न्याय आखून देतात। हेच भिवंडी दरबार हॉटेलवरून दिसतं। या हॉटेलमध्ये अनेक जण जेवणासाठी येतात। भविष्यात काही दुर्घटना घडली तर त्यांची जबाबदारी कोण घेणार, की दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग येणार, असे अनेक प्रश्न यामागे उपस्थित होतात। या प्रकरणी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वेळीच दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणीही ॲडव्होकेट ठाकूर यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या न्यूज, पनवेल।